गाईज, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रज्ञा आणि मी सध्या कॅनडामध्ये राहते आहे. आणि आज वेदर आहे 3 डिग्री म्हणून तुम्हाला हे 2 जॅकेट घालताना दिसते. जॅकेट एकच घातलं आहे मी. हे स्वेटशर्ट घातलं आणि जॅकेट घातलं आहे कारण थंडी चालू झाली आहे. आणि जे कोणी माझ्या चॅनलमध्ये न्यू आहे थँक्यू, आणि जेणे कोणी नवीन सबस्क्राईब करायचं त्यांना पण थँक्यू. तर आज ना मी कुठे जाणार आहे माहिती आहे? आज ना मुंबईची खूप आठवण येत होती आणि मला ना चिकन वडे आणि सुरमईची तुकडीची खूप असं खायची इच्छा होत होती. तर मी गूगल केलं की मराठी ऑथेंटिक फूड कुठे आहे करून. सो आय फाउंड अ प्लेस दॅट्स इन यंग स्टेशन. ते तुम्हाला माहीत नाही, हे नॉर्थ यॉर्क ऑन्टारिओमध्ये ब्लर आणि यंग स्टेशनच्या इथे आहे. आणि रेस्टॉरंटचं नावही सुद्धा मुंबईकर आहे. दॅट वॉज लाईक आय शुड गिव इट ट्राय, की मला खायची इच्छा होती आणि देवाने मला मार्ग दाखवला आहे. तर सो टुडे आय एम गोना गो टू मुंबईकर ॲट ब्लर. बघूया तिथे काय काय मेन्यू आहेत. आणि आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू ईट ऑथेंटिक मराठी फूड. बघूया सी फूड खायचं आहे का मला, की चिकन वडे खायचे. मी तिथे जाऊन मी डिसाईड करेन. पण आता मी प्रिटी एक्सायटेड आहे खाण्यासाठी. मी तुम्हाला इथे 2 वर्ष झाली आहे मी असं ऑथेंटिक थाली नाही खाल्ली आहे. मी बनवते घरी जेवण पण एवढं खास नाही आईसारखं, कारण आई बनवते ते वेगळंच असतं रे. आणि आता आपण जाऊया आणि जेवूया आणि मी तुम्हाला पण नेते. आणि हा परिसर किती सुंदर आहे है ना. सो लेट्स गो. मी आता स्टेशन 26 वरून लॉरेन्स ईस्ट स्टेशन आहे तिथे मी उतरली आणि तिकडनं 11 मिनिट्स वॉक आहे. आणि सेकंड ऑप्शन आहे तुम्ही 97A आणि B पकडू शकता, पण ते फ्रिक्वेंट नाही आहे. सो यू हॅव टू वेट फॉर दॅट बस. सो आय डिसाइडेड दॅट इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर द बस आय विल वॉक फॉर लाईक 8 मिनिट्स. सो इट्स अ गुड वॉक. मला भूक पण तेवढी लागेल. सो लेट्स गो आणि मी तुम्हाला तो परिसर पण दाखवते. आणि मी कोकणातली असल्यामुळे मला सी फूड खूप आवडतं, चिकन वडे खूप आवडतं. आणि मला 2 वर्ष झाले मी हे गोष्टी सगळ्या खाल्ल्या नाही आहेत. एवढी इच्छा होत होती तर मी म्हटलं मी इच्छाला मारणार नाही, मी जाणार खायला. तर चलो आपण जाऊया. आय एम एक्सायटेड. आय होप त्यांनी डिसअपॉइंट नाही केलं पाहिजे त्या टेस्टने. मी जेवढ्या होप्सनी जाते तर लेट्स सी. मी तुला खरं रिव्ह्यू दे. हा जो सूर्य दिसतो ना हा फक्त शायनिंग मारायला येतो, बाकी काय नाही. थंडी अशी लागते माझ्या नाकावरून, तुम्हाला समजू शकतं की किती थंड आहे. माझ्याकडे पण गिटार होता, तो माझ्या भावाने मला रक्षाबंधनला दिलेला. आता मी तो गिटार घरीच आहे, म्हणजे इंडियाला आता पण मी मिक्स करते. मी जस्ट वॉक करत होते आणि बघितलं एक गिटारचं स्टोर आहे. वाव. आणि बघूया काय. आणि मला इकडचा परिसर खूप आवडतं. तर म्हणजे तुम्ही बस घेण्यापेक्षा वॉक केलेलं तुम्हाला छोटे छोटे प्लेसेस एक्सप्लोर करायला भेटतात. मग कॅफेत ना हर एक रस्त्यावर मस्त मस्त असतात. आय लव्ह इट. आपण आता आलो आहेत मुंबईकर रेस्टॉरंटमध्ये आणि हिची रेटिंग 4.7 आहे. तर चला बघूया कसं आहे रेस्टॉरंट आणि फूड कसं आहे टेस्ट वाईज, आणि मुंबईसारखी टेस्ट आहे की नाही बघूया. लेट्स गो. आणि तुम्हाला गंमत म्हणून माहिती आहे मी एकटीच येते रेस्टॉरंटमध्ये. मी ज्यापासून मूव झाले त्यापासून मी एकटीच रेस्टॉरंटमध्ये आणि एकटीच राहते आणि एकटीच मागवते. मी सुरमई थाली मागवली आहे. त्याच्यामध्ये थालीमध्ये तुम्हाला राईस आणि शिंपल्या, डाळ, शिंपल्याची भाजी आणि आय थिंक सो हे प्रॉन आहे, सोलकढी, चपाती, गुलाबजामुन आणि सुरमईचे तुकडे. सो लेट्स हॉप. तर चला टेस्ट करूया की कसं आहे. आणि ही सुरमईचे मोठे तुकडे आहे. बघताय का खूप गरम आहे. तर तुकडी घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपली मच्छीचा सार,
खरंच खूपच छान आहे इकडचं जेवण. सेम तर माहिती आहे माझी सारंग काकी आहे, ती पण सेम तिच्यासारखा रस्सा झाला सारंग काकीसारखा. आणि शिंपळे हॅपी मी जशी कॅनडामध्ये आले, जे इंडिपेंडंट राहिले, इनिशियल डेजमध्ये मला एवढं बेकार वाटत होतं की घरातले कोण नाही, काही नाही. आणि जसे दिवस गेले तर मी एकटीमध्ये खूप एक्सप्लोअर करायला लागले आणि एकटीमध्ये खूप खुश राहायला लागले. मजा येते. थम्सअप आहे नक्की या, जे कोणी कॅनडामध्ये आणि टोरॉन्टो GTA राहतात तर नक्की मुंबईकर ॲट यंग्समध्ये या. जर तुम्हाला खरं ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मच्छी थाली खायची असेल तर दिस इज द बेस्ट थाली. तुम्हाला माहिती आहे मी रेस्टॉरंटमध्ये एकटीच आहे आणि खाते. मजाच मजा. सुरमईची पूर्ण तुकडी मी संपवली आहे. आता भात हा चपाती आणि मच्छी खाली, कोकम सरबत आहे, सोलकढी आहे, गुलाबजामुन. एवढं माझं पोटाने जाणार नाही, हे मी थोडं उद्या खाईन, पण टेस्ट खरंच सुंदर आहे. जेवण खूपच चांगलं होतं. आणि आता मी हे बाकीचे लेफ्टओव्हर्स मी आता पॅक करणार आहे आणि उद्याच्या दिवशी खाणार आहे. कारण ही एवढी मोठी झाली, माझ्या एका टायमिंगला मी नाही खाऊ शकत. पण फूड खूपच छान आहे आणि नक्की ट्राय द्या. मुंबईकर ॲट ब्लॉर आणि हा यंग आहे आणि ब्लॉर पण आहे, त्यांचे 2 ब्रांचेस आहेत. तर इट्स थम्स अप. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सगळे यूट्यूबर म्हणतात तसं प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब. आणि सी यू नेक्स्ट टाईम अँड अंटिल देन bye. I'm happy having this food and it was good. माझ्या एक्सपेक्टेशन्सच्या वरती होता. And keep supporting.